जरांगे पाटील उपोषण मागे घेणार आहेत का? आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सरकारचं शिष्टमंडळ रवाना झालेलं आहे आणि अंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटील यांच्याशी बातचीत करणार आहे। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते, नेते, आमदार प्रवीण दरेकर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे, धाराशिवमध्ये महिला बांगड्या फोडून घेत आहेत, मागणी करतायत आरक्षण द्या, आरक्षण द्या। दिवाळी तोंडावर आलेली आहे, काय म्हणाल? नाही, मला वाटतं मराठा समाजाचे प्रश्न जे आहेत, भावना आहेत, त्या भावनांचं प्रतिबिंब या ठिकाणी अशा प्रकारच्या आंदोलनातनं उमटताना दिसतंय। जेव्हा लाखोचे मोर्चे निघाले तेव्हा तर नेतृत्वही कोणाचं नव्हतं, कारण मी म्हणालो की प्रश्न आणि भावनांची गर्दी ती त्या ठिकाणी आहे आणि तशाच प्रकारे आज त्या भावनांना वाट जरांगेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यामुळे समाजाला एक आशेचा किरण या आंदोलनाच्या निमित्तानं दिसतोय। परंतु मला वाटतं सकारात्मक मराठा समाजाच्या बाजू एवढीच आहे की राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेजण सरकार आरक्षणाच्या पूर्णपणे बाजूच आहे। एवढंच नव्हे तर राज्यातले सगळे पक्ष हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं आरक्षणाच्या विरोधात कोणच नाही। प्रश्न फक्त आरक्षण कसं द्यायचं या प्रक्रियेशी संबंधित विषय आहे आणि मला वाटतं जरांगे पण अभ्यासक आहेत या विषयातले आणि अलीकडच्या 2 दिवसात आपण पाहिलं तर त्यांची सामोपचाराची भूमिका असल्यासारखी वक्तव्य काही अंशी त्या ठिकाणी दिसत आहेत, कारण त्यांनाही आरक्षण मिळेल याची पूर्ण त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि म्हणून मला वाटतं सरकारनं एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलेलं आहे। जरांगेने सुद्धा त्याला प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं विनम्र आवाहन या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो, कारण आपण बघाल की आता ठिकठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी होत आहेत। हिंसक आंदोलन झाल्यावर त्या ठिकाणी आंदोलनातली तीव्रता त्या ठिकाणी कमी होत होती, सहानुभूती त्या ठिकाणी कमी होत होती आणि त्याच्यामुळे आंदोलनाला गालबोट जर लागलं तर मला वाटतं एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं आहे ते त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं भरकटलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं कुणीही या आंदोलनाला भरकटण्याची संधी देऊ नये। जरांगेंचं एवढं मोठं योगदान आहे ते सत्कारणे लागलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आंदोलन करावं, मोठं करावं, परंतु ते कुठे थांबलं पाहिजे याचा सुद्धा त्या ठिकाणी अंदाज घेणं त्या ठिकाणी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वाचं असतं। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत अमित शहांची भेट घेणार आहे। मराठा आंदोलन प्रश्नी काही त्यांच्याशी चर्चा होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि दिवाळी गोड होईल का मराठा आंदोलकांची, मराठा समाजाची? नाही, मला वाटलं 100% दिवाळी गोड होणारच, फक्त तर दिवाळीतच होतं आहे की मागे पुढे होतं आहे, कारण सरकारचं कुठल्याही प्रकारे मनात कन्फ्युजन नाही, सरकारच्या मनामध्ये दुसरा कुठला उद्देश नाही। क्लिअर कट सरकारची भावना आरक्षण देण्याची आहे, कारण आपण बघाल आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनीच दिलं होतं, अभ्यासपूर्ण दिलं होतं, कोर्टात टिकलं होतं। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्या विषयातलं ज्ञान, कायदेशीर बाजू, त्याचबरोबर एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या समाजाप्रती संवेदना आणि सरकारची सकारात्मक भूमिका या सगळ्यातनं त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळेल नव्हे आमचा तो शब्द असेल। फक्त थोडं मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे सबुरीची घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आंदोलनकर्त्यांनी जरांगेंनी सुद्धा सहकार्य करावं। निश्चितच त्यांच्या त्यागाचं या ठिकाणी चीज होईल यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। नक्कीच, पण तुमचे जे घटक पक्ष आहेत किंवा मित्र पक्ष आहेत तर ते अमोल मिटकरी म्हणतात की ओबीसींनी मोठं मन दाखवावं, ओबीसीच्या कोट्यातून द्यायला काही हरकत नाही आहे। बच्चू कडू सुद्धा म्हणतात की सरसकट मराठ्यांना कुणबीतून देण्यामध्ये हरकत काय आहे? जेव्हा असे प्रश्न विचारले जातात त्यावेळी सरकार म्हणून भूमिका काय असेल? नाही, मला वाटतं सरकारी पक्षाच्या आमदारांनी अत्यंत जबाबदारीनं वागण्याची, बोलण्याची आवश्यकता आहे, का सरकारची भूमिका मुख्यमंत्री सरकार मांडेल, पक्षांची भूमिका पक्षप्रमुख मांडतील, पण वेगवेगळ्या आमदारांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या तर सरकारमध्ये पण विसंवाद दिसेल, पक्षांमध्ये विसंवाद दिसेल आणि आंदोलन आणखी त्या ठिकाणी विस्कळीत होईल। मला वाटतं निदान सत्ताधारी पक्षानं एकवाक्यतेनं
या विषयाला सामोरं गेलं पाहिजे. पक्षाच्या आमदारांनी पक्षीय भूमिका पक्ष सांगेल ती घेऊन या ठिकाणी अत्यंत विचारपूर्वक वागलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण मराठ्यांना सरसकट ओबीसीतून देणं शक्य आहे का सरकारसाठी? नाही, या संदर्भात सरकारने स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे की ओबीसीमधनं त्या ठिकाणी आरक्षण देणार नाही. कोणाच्या आरक्षणामधून काढून त्या ठिकाणी आणखी समाजामध्ये वाद केले जाणार नाहीत. ही स्पष्ट सरकारची भूमिका आहे. अगदी पहिल्या बैठकीपासून ती आजपर्यंत आहे. आरक्षण द्यायचंच आहे, फक्त त्याची प्रक्रिया पद्धत लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम करून त्या ठिकाणी व्हावी एवढी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. कारण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य त्या ठिकाणी आहे. त्यामुळे समाजामध्ये त्या ठिकाणी द्वेष निर्माण करणं महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला ते ठिकाणी परवडणारं नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली. त्यासोबतच कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्यासोबतच सरकारच्या नेत्यांमध्ये सुद्धा विसंवाद नसायला हवा, नाहीतर हे आंदोलन भरकटेल असं सुद्धा ते सांगतायत. नेमकी भूमिका आता सरकारची आरक्षणाबाबतची काय असणार आहे आणि जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.